आता बघा, बऱ्याच वेळा आपल्याला कस्टमरच्या डिमांडवरती काही चेंजेस करावे लागतात. आता इथं कस्टमरचं जे ब्लाऊज होतं ना, ते बोटनेक ब्लाऊज होतं आणि त्यांना नवीन एक ट्रेंडी बॅकनेकची डिझाईन हवी होती, ज्यामध्ये लेसचा वापर होणार होता. आणि ब्लाऊजला एका साईडलाच लेस होती, मोठ्या साईडची होती खूप लेस, आणि ती पूर्ण लेस ही बॅक नेकमध्येच संपून गेली आणि अगदी छोटासा तुकडा असा लेसचा उरला होता. आणि स्लीव्ज होत्या, लॉंग स्लीव्ज होत्या, आणि स्लीव्जला जर प्लेन ठेवलं तर ते छान नव्हतं दिसणार, आणि दुसरी कुठली डिझाईन जरी केली तरी ते त्या जे आपण बॅक नेकची जी डिझाईन केली त्याला मॅच नसती झाली. मग काय केलं, हा जो तुकडा उरला होता, हा लेस मोठी होती, ब्रॉड होती थोडीशी लेस, त्यामध्ये सेंटरमधनं कट करून घेतली लेस. आणि अशा पद्धतीनं मी काय केलं, सेंटरमधून कट करून घेतली आणि एक साईडला त्याला स्टिच करून घेतलं, आणि ती दोन त्याच्या लेसेस केल्या आणि दोन स्लीव्जवरती लावून घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता माझं स्ट्रगल कसं चालू आहे की, कारण आपण ज्यावेळी आपण बॉर्डर अटॅच करतो त्यावेळी थोडासा कपडा मागं पुढं होतो, कारण जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं कधीही. आणि हे जो कपडा जो आहे याचे धागे खूप निघत होते, त्यामुळेही जेवढं मी कट केलेला कपडा आहे ना त्यामधला एक अर्धा पाऊण कपडा तर असंच वेस्ट होत होता. तर मी जी लेस जी आहे ना ती अगोदर अटॅच करून घेतली आणि त्यानंतर हा अस्तरचा कपडा वरती ठेवला आहे, आणि त्यानंतर वरती इथं स्टिच करून घेते मी. आणि स्टिच करून